विधिमंडळामध्ये पाऊल टाकलेलं आहे। फोटो राज्याचे मुख्यमंत्री ट्रेनमध्ये येत आहे आमच्या सारख्या तरुण हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे। महाराष्ट्र, कोकण, समाज या सगळ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी, ताकद देण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी मी जास्तीत जास्त माझ्या स्वतःच्या माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी ही 100% कशी प्रामाणिकपणे पार पाडता येईल या विरोधात विरोधात आंदोलन करताना पाहायला मिळणार आहेत। सरकार म्हणून त्यांना कशा प्रकारे उत्तर दिलं, शेवटी हेच आंदोलन अगर लोकसभेच्या नंतर केलं असतं तर लोकांना त्याच्यावर विश्वास पण बसला असता। वायनाडच्या कुठेतरी पायऱ्या शोधल्या आणि तिथे बसले आणि तिथे ईव्हीएमबद्दल बोलवले तर लोकांनी विश्वास ठेवला असता। आता लोकांनाही माहिती आहे की हे हिंदू द्वेषाचं राजकारण आहे। जेव्हा वोट जिहाद झाला तेव्हा हे लोकांना काहीच वाटलं नाही, काहीच दिसलं नाही, तेव्हा हिरवा गुलाल उडवायचे। आता जेव्हा हिंदू समाजाने एकत्र येऊन हिंदुत्ववादी विचाराचं सरकार निवडलं, हिंदू म्हणून मतदार म्हणून आपली ताकद दाखवली, तेव्हा हे लोकांना मिरच्या लागत आहेत, हिरव्या मिरच्या लागत आहेत। आणि म्हणून जे काही करतायत ते हिंदू समाज पुढ्या डोळ्यांनी निश्चितपणे पाहतोय। म्हणून ह्या ईव्हीएमच्या ह्या आंदोलनाला काही अर्थ नाही, काही महत्त्व नाही। तुम्ही एक ट्विट जे आहे ते काय केलं होतं आपला अभ्यास चांगला करा, आम्ही पण करतो, तुम्ही पण करा। सर मातोश्रीच्या बाहेर हिंदू गब्बर म्हणून तुमचे बॅनर्स लागलेले आहेत मंत्रिपद शपथ घेतल्यानंतर। याउलट तुमच्या बंधूंनी सुद्धा एक ट्विट केलेलं आहे निलेशजींनी की उद्धव ठाकरे राणे कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न करत होते। निलेशजी याचे उत्तर देण्यासाठी सक्षम आहेत। तेही एक अनुभवी कार्यकर्ते, समाजसेवक आहेत, त्यांच्यासाठी हा प्रश्न काय वाटते निश्चितपणे तुम्हाला पाहिजे ते उत्तर ते देते। नेहमी आपण जे पाहिलं तर संजय राऊतांना उत्तर दिली देत होतात, आता काही शुभेच्छा आल्यात का मंत्रिपद द्यायला संजय राऊत गोडसे खूप सरळ पडणार आहे, आवाज फार कमी येतो शुभेच्छा येत आहेत आणि ते एवढ्या डाऊन करा त्यांचं एवढं मन मोठं नाही ना, त्याच्या मालकाचं आहे ना त्याचं आहे की बाबा लोकतंत्र खूप तोंडात दिसतंय, तोंडावर दिसतंय। मंत्रिमंडळाला त्यांनी शुभेच्छा द्याव्या, एवढे मोठे माणसं नाही आहेत, त्यांना 39 वर्ष म्हणून अशा लोकांकडून आम्हाला शुभेच्छा नकोत आहेत। त्यांनी फक्त महाराष्ट्रामध्ये यापुढे नीट वागावं, व्यवस्थित तोंड उघडावं, सगळ्या गोष्टींवर आमचं फार बारकाईने लक्ष आहे। सरकार आमचं आहे, सरकारमध्ये असताना अगर महाराष्ट्राकडे पुढे वाकड्या नजरेने पाहिलं तर प्रहार करण्यासाठी आम्ही तयार आहोत। निलेशजी